मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप भारी आहे. कारण प्रश्नच असा आहे, फक्त पी-वाय-क्यू केले तर आम्ही पास होऊ का? पी-वाय-क्यू म्हणजे आपण टॉप करू का? मित्रांनो, पहिलं क्लिअर करून घ्या, पी-वाय-क्यू म्हणजे एक डायरेक्शन आहे, डेस्टिनेशन नाहीये. म्हणजे पी-वाय-क्यूला आपण धरू शकतो 60-40. 60% आपल्याला फायदा होणार, पण 40% त्याच्यात प्लस मायनस होऊ शकतं. ओके. सो पी-वाय-क्यू आपल्याला करायचेच आहे. त्याला ऑप्शन नाहीये. ज्याने पी-वाय-क्यू नाही केला, तो कधीच आउट ऑफ मार्क नाही घेऊ शकत. भले पास होऊन जाईल, एव्हरेज मार्क येईल, पण तो स्कोरिंग नाही करू शकणार. ज्याला टॉप करायचंय, स्कोरिंग करायचंय किंवा 2 दिवसात पास व्हायचंय, त्याने पी-वाय-क्यू करायचे म्हणजे करायचेच आहे. कारण पी-वाय-क्यूने प्रॉपर डायरेक्शन भेटते, कुठे जायचंय. येस, फक्त असंच आहे की फायनल आपल्याला पाहिजे तेच भेटेलच. 50-50 आहे. कधी-कधी नुसतं पी-वाय-क्यू करून स्कोरिंग पण होऊन जाईल. कधी-कधी नुसतं पी-वाय-क्यू करून पास पण होऊन जाऊ. पण प्रत्येक वेळी होईल का? असं नाही. मग नुसतं पी-वाय-क्यूच करायचे का? ऑदर पण काही करायचं का? मग काय करायचं? किती पी-वाय-क्यू करायचंय? सगळं सांगतो ना, घाबरू नका. मग किती पी-वाय-क्यू केले पाहिजे? कमीत कमी मागच्या 3 वर्षाचे पी-वाय-क्यू केले पाहिजे. जास्तीत जास्त मागच्या 5 वर्षाचे. 3 वर्षाचे म्हणजे एक असं आहे, एका वर्षी 2 सेमिस्टर आहे. 3 दुने 6 पेपर तुम्ही प्रत्येक विषयाचे केलेच पाहिजे. मग आपल्यामधला कॉन्फिडन्स बघा, आपण एकदम टॉप लेव्हलला जाऊन बसतो. कसाही पेपर येऊ द्या ना, तुम्ही सोडवणार म्हणजे सोडवणार. तुम्ही भारीच मार्क पाडणार. कारण पी-वाय-क्यू केला, कॉन्फिडन्स हे जबरदस्त होऊन जातो. मित्रांनो, आता पी-वाय-क्यू कसा अभ्यास करायचा पी-वाय-क्यू वरनं बघा. पी-वाय-क्यू समोर ठेवा. 5-6 पेपर समोर ठेवा. कुठले प्रश्न 2-2 वेळा आले, त्यांना 2 स्टार करा. 3-3 वेळा किती आले, त्यांना 3 स्टार करा. कुठला प्रश्न एकदाच आलाय, त्याला जस्ट मार्क करा. म्हणजे आयडिया येईल. कुठले प्रश्न रिपीट होत आहे, कुठल्या टाइपवर जास्त प्रश्न विचारले गेले आहेत, कुठल्या टाइपवर आपल्याला फोकस करायचं आहे, सगळ्या आयडिया पी-वाय-क्यूने क्लिअर होतात. कारण पी-वाय-क्यू हा गेम चेंजर असतो मित्रांनो. पी-वाय-क्यूमुळे कॉन्फिडन्स वाढतो. यार कशाला महत्त्व द्यायचंय, कशाला कमी करायचंय, कुठल्या टॉपिकला जास्त फोकस करायचं, कुठला सोडून दिला तरी चालेल. कधीतरी प्रश्न विचारले, कुठले डेरिव्हेशन सारखं विचारता. जर भले कधी-कधी काही टाइपवर प्रश्न विचारतातच, पण त्याच्यात काय गुगली असते. एक्झामिनर हुशार आहे, लक्षात ठेवा. तो प्रत्येक वेळी काय करतो, तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन न देता टॉपिक तोच ठेवतो. फक्त क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू चेंज करून टाकतो, थोडी गुगली टाकतो. हे सगळं आपल्याला पी-वाय-क्यू वाचताना, पी-वाय-क्यू एनालिसिस करताना समजतं. त्यामुळे हुशार मुलं काय करतात, पी-वाय-क्यू समजून घेतात, एनालिसिस करतात. किती मार्कला प्रश्न येतो, कुठल्या मार्काला किती लिहायला पाहिजे, एक्झामिनरला काय अपेक्षित आहे, सगळं पी-वाय-क्यू अभ्यास करतानाच आपल्याला कळतं. त्यामुळे पी-वाय-क्यूला मी म्हटलंय गेम चेंजर. धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. मित्रांनो, आता पी-वाय-क्यू कळालं तुम्हाला कसा अभ्यास करायचा, कसा फॉलो करायचा आहे. बेस्ट पी-वाय-क्यू इज इन टिक. आता कसं आहे, की नुसतं पी-वाय-क्यू करूनच मी म्हटलं होतं डेस्टिनेशन नाहीये. नुसतं पी-वाय-क्यू करूनच पास होईल का? मी सांगितलं कधी-कधी बाय लक होऊन जातं, कधी-कधी स्कोर होऊन जातो. पण तुम्हाला शुअर शॉट पासिंग करायची, शुअर शॉट स्कोरिंग, शुअर शॉट तुम्हाला गॅरंटेड टॉप करायचंय. तो नुसतं पी-वाय-क्यू नाही चालणार. पी-वाय-क्यू करायचंच आहे ते 60%, पण 40% इतर अभ्यास पण करायचा. आपल्याला ऑथर जो काही स्टडी मटेरियल आहे, तो सुद्धा वापरायचा आहे. या दोघांना हँड टू हँड जायचंय. मग रिझल्ट बघा. पी-वाय-क्यू तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल. मित्रांनो, पुन्हा एकदा कव्हर करून देतो. लक्षात घ्या, पी-वाय-क्यू विषयी खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. पी-वाय-क्यू आपल्याला अभ्यास करायचा, पी-वाय-क्यू आपल्याला डायरेक्शन देतो, आपल्याला अभ्यासाला कॉन्फिडन्स देतो, आपल्याला पेपर कसा येतो सगळं सांगतो. येस, आणि पी-वाय-क्यू सोबत इतर अभ्यास जर केला, अदर स्टडी मटेरियल वापरलं, तर आपण नक्की वर्गात टॉप करतो. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, नक्की आपल्या फ्रेंड्सला शेअर करा आणि मॅक्सिमम 3 इयरचे, मिनिमम 3 इयरचे पी-वाय-क्यू, मॅक्सिमम 5 इयरचे म्हणजे 6 ते 10 पेपर आपल्याला रेफर करायचे, जेणेकरून आपण त्या विषयामध्ये स्कोरिंग करू शकतो. आणि मित्रांनो, या सगळ्या इयरचे, सगळ्या विषयांचे तुमचे जर पी-वाय-क्यू तुम्हाला हवे असतील, 2 ते 3 पी-वाय-क्यू, आणि काही विषयांना एम3 सारख्या विषयांना 8-8 पी-वाय-क्यू तुम्हाला पाहिजे असतील, अदर विषयांना 2 ते 3 पी-वाय-क्यू पाहिजे असतील, तर नक्की पर्पल ॲट ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये सॉल्व्ह पी-वाय-क्यू आहे. बघा, एकदमच अफोर्डेबल प्राइसमध्ये आम्ही सेपरेट टॅबच दिलाय, पेपर सोल्युशन. तुम्हाला वाटलं त्यात जा, बघा कुठल्या विषयाचे किती पी-वाय-क्यू अवेलेबल आहे. एकदम अफोर्डेबल आहे. तुम्हाला वाटतं यार मला पाहिजे, स्टँडर्ड युनिव्हर्सिटी सोल्युशननुसार पाहिजे, तर ते पी-वाय-क्यू सबस्क्राईब करा आणि गॅरंटेड तुमचे एंडसेम आमच्या पी-वाय-क्यू सोबत, स्टँडर्ड युनिव्हर्सिटीच्या सोल्युशन सोबत तुम्ही स्कोरिंग करा. येस, सो थँक यू.